नमस्कार मित्रांनो, आज आहे भागवत कथेचा दुसरा दिवस। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भगवान श्रीकृष्ण व सुदामाची भेट। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंदिराकडे गेलो की मेघराज महाराज भेटले। मेघराज महाराज तर लयच खुश होते व मेघराज महाराजांची भेट घेतली। त्यांना म्हणलं चला मंदिरातून दर्शन घेऊन येऊ। हे बघा कृष्ण कोटाळे कसे असतात। मंदिरात दर्शनासाठी गेलो तर मंदिरात तर खूपच मोठा कार्यक्रम चालू होता। सुदामाचं पाठ तर प्रशांत भाई यांनी घेतलं होतं, त्याला तर खूपच छान नटवत होते। हे बघा नानाभाऊ काका यांच्याकडे सगळं नियोजन देऊन टाकलेलं आहे। अर शिपाईन बिपाईन हे तर लयच मोठं नियोजन दिसतंय। इथं तर पूर्ण कृष्ण राज्यच तयार करायला चालू आहे। सुदामा तर नटवलाच होता बरं का, पण तिकडं कृष्ण पण पावडर लावतोय। हे बघा निवांत कार्यकर्ते कसे पाय पसरून बसलेत। ह्या कलाकारांचं नियोजन एक नंबर चालू आहे बरं का। हे बघा आता मेघराज महाराज हे फक्त वयानेच वाढलेत, बुद्धीत वाढ काय आणखीन झालीच नाही। महाराजांना म्हणलं चला फास्ट आता भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि कथेला बसलो, कारण कथा आज शेवटचा दिवस होता। तेवढ्यात पाहिलं तर ह्या कार्यकर्त्यांनी लावलं होतं क्रिकेट। म्हणलं ह्यामुळे भारत देश मागाई गाड्या हे अलग ही लेवल का बंद आहे। बाकी सगळे भक्त मंडळी आनंदात कथेचं श्रवण करत होते। एवढ्या आनंदानं कथेचा कार्यक्रम पार पडत होता ना। कथेमध्ये आज आहे ना भगवान श्रीकृष्ण व सुदामाची भेट दाखवणार होते। मग काय तेवढ्यात सुदामा आला। आजपर्यंत तुम्ही पण आणि मी पण फक्त भगवान श्रीकृष्णांची आणि सुदामाची मैत्रीची गोष्टच ऐकली असेल, पण मी आज स्वतः माझ्या डोळ्यानं ते पाहत होतो। सुदामा त्या शिपायांना विनंती करतो की तो जो तुमचा राजा आहे ना श्रीकृष्ण, तो माझा मित्र आहे। सुदामा खूप विनंती करतो त्यांना, पण ते काय त्याला आतमध्ये जाऊन देत नाहीत। ते त्याची चेष्टा उडवतात। त्यांना वाटतं हा भिकाऱ्यासारखा असणारा हा थोडी राजाचा मित्र असेल। तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांची नजर ही सुदामावर पडते। भगवान श्रीकृष्ण पळतच आपल्या मित्राला भेटायला येतात। मैत्री असावी तर सुदामा आणि श्रीकृष्णांसारखी। श्रीकृष्ण सुदामाला गळा भेट घेतात, रडतात, रुक्मिणीला सांगतात हाच तो माझा मित्र आहे। पाय धुवून पूजन करतात व सेवा करतात। खूप छान असं नाट्य त्यांनी सादर केलं। नंतर होता काल्याचा कार्यक्रम। खूप छान असा काल्याचा अभंग घेतला व दहीहंडी फोडली। काल्याच्या प्रसादाची वाटप झाली। आम्ही पण काल्याचा प्रसाद खात होतो। यावर्षी ज्याप्रमाणे गावकऱ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं, याहून जास्त पुढच्या वर्षी कार्यक्रमाचं नियोजन करू असं गावकऱ्यांनी बाबांना ग्वाही दिली। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो नसलं केलं तर फॉलो करून घ्या। तेवढ्यात थोरेमामाने मंडप फुकाट लावला होता। मग काय थोरेमामाचा सत्कार तर करणारच ना गाव। सत्कार झाला व त्यानंतर महाआरती झाली व कार्यक्रमाची समाप्ती झाली।